पुणे शहरासह उपनगरामध्ये 2 तास मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे पद्मावती नगर परिसरामध्ये असणारी पद्मावती नगर सोसायटीची सी विंगची सुरक्षा रक्षक भिंत जी आहे ती खचलेली पाहायला मिळते। महानगरपालिकेने सी विंगच्या रहिवाशांना बिल्डिंग खाली करण्याच्या नोटीस जी आहे ती दिलेली आहे आणि अजूनही रहिवाशांनी बिल्डिंग खाली केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। आपण जर पाहिलं तर सुरक्षा रक्षक भिंतीच्या खाली काही पत्र्यांची घरं आहेत। या घरांवरती पूर्णतः ही सुरक्षा रक्षक भिंतीची दगड असेल किंवा मालबा असेल तो पडलेला आहे आणि यावेळी घरामध्ये कुणी नव्हतं। या मालबा पडल्यानंतर आवाज आल्यानंतर या ठिकाणचे रहिवासी जागे झाले आणि त्यांनी परिसरामध्ये असणारी घरं जी आहेत ती खाली केलेली आपल्याला पाहायला मिळतात। महानगरपालिकेकडून या सर्व रहिवाशांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता हे रहिवासी जे आहेत ते बिल्डिंग कधी खाली करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस जो आहे तो झालेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही रहिवासी आहेत त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घरावरती दगड पडलेले आहेत। आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत। काय झालं होतं, किती वाजता पाऊस आला आणि दगड पडली, काय परिस्थिती होती? अहो, घरामध्ये सगळे लेकरं बाळ लहान लहान सगळे होते आणि 8 साडेआठच्या दरम्यान पाऊस आला आणि ही सगळी भिंत घरावर ढासळली आमच्या। आणि वरती बिल्डिंग आहे आणि भिंत आमच्या घराच्या वरती जवळ बिल्डिंग आहे। आमचे पोरं असे लहान लहान असून ही मुलं आमचे लहान लहान आहे साहेब। आणि रात्रीचं 8 साडेआठच्या दरम्यान हा पाऊस आला, आमच्या घरावर सगळे दगडं भिंत सगळी आली पडल्यात। आणि या बिल्डिंगच्या कडेने आमचे घर आहेत। इथं आमची घरं आहेत, 10-12 घरं आहेत आमचे आणि वरनं अचानक पाऊस येऊन ती भिंत सगळी ढासळली आमच्या घरावर। सगळी भिंत ढासळली आमच्या घरावर। आमचे मुलं होते, लहान लहान मुलं होते। आम्ही सगळी घरात होतो, घरात असून पाऊस आला। नंतर महानगरपालिकेचं आलं होतं का कोणी? ते मग ती नंतर आले, भिंती पडल्याच्या नंतर आले ती लोक। ती भिंती पडल्याच्या नंतर ती लोक आले। ती मला नाही, मुलगा आमचा घरी होता आणि त्यांची म्हणजे ज्यांच्या घरावर पडलं ना ती सगळी घरात होते। मी तिकडे होती, पण त्या पावसात मला बाहेर निघताच आलं का मी आली बाहेर का माझे लहान लहान पोरं सगळी बाहेर येत होते, म्हणून मी त्या पोरांच्या भीतीने मी बाहेर नाही आली। नाही लई विजान असं ही दणादण आवाज येत होता ही दगडांचा ज्यांच्या घरावर। मग मी घाबरली, या पोरांना घेऊन मी रस्त्याच्या बाजूला पळून गेली। तिकडे ही लहान लहान पोर, ही नातू हे नात हे माझी, यांना घेऊन आम्ही तिकडे त्या पावसातच बाहेर पळालो। मलबा कधी काढणार? आता काढणार ही मालक येतात ना घरी, ती मालक नाही येते। आता महानगरपालिकेचे लोक येऊन पाहणी करून गेले, काय म्हणले? अजूनही बरेचसे धोकादायक आहे। धोका म्हणजे ही सारखं ढासत आहे, ही पाऊस आला की सगळं पडतंय, आमच्या घरांनी पडतंय सगळं। आमच्या घरांनी पडतं, इथं होतं थोडंसं घेतं इकडं, तर ती येतातच दगड आमच्या घरावर। आपण जर पाहिलं तर ही परिस्थिती सध्या या बिल्डिंगची आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता या रहिवाशांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता सी विंगमधील रहिवासी जे आहेत ते ही बिल्डिंग कधी खाली करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर आडू, साम TV, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।